नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये 22 वर्षापूर्वीचा भूतकाळ आता सगळ्यांसमोर आलेला असतो. तर इथे आता ठरल्याप्रमाणे अर्जुन आणि रविराज सरांनी आता महिपतला कॉल केलेला असतो. तेव्हा लगेच आता महिपत म्हणू लागतो, हे बघा फोन आलाय असे म्हणत आता महिपत पटकन फोन उचलतो. तेव्हा लगेच आता इकडनं अर्जुन म्हणू लागतो, हे बघ तुला ज्या ठिकाणी बोलवायचं आहे त्या ठिकाणी पैसे घेऊन ये, तुला लोकेशन लगेच पाठवतो असे म्हणून अर्जुनने फोन बंद केलेला असतो. तेव्हा लगेच आता महिपत आपल्या मोबाईलवरती लोकेशन बघतो. तर आता तेच लोकेशन असतं ज्या ठिकाणी 22 वर्षापूर्वी विराज काका आणि प्रतिमा आत्यांचा ॲक्सिडेंट महिपत आणि नागराजने घडवून आणलेला असतो. तेव्हा लगेच आता हे लोकेशन बघताच महिपत म्हणू लागतो, नागराज बघतोयस ना, पनवेल हायवेच्या बाजूला जे जंगलातनं रस्ता जातो ना त्या ठिकाणी बोलावले. तेव्हा पटकन नागोबा आता महिपतच्या हातनं मोबाईल घेतो आणि बघतो तर काय, अरे बापरे हे तेच लोकेशन आहे. नाही 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 महिपत, काहीतरी गडबड दिसते, अवघड या. तेव्हा लगेच महिपत म्हणू लागतो, काय बी अवघड नाही, ज्याला कुणाला हे पुरावे सापडलेत ना त्याचा शेवटचा दिवस दिसतोय असे म्हणत आता महिपत आपल्या गुंडांना आवाज देतो आणि आता त्यांना सांगतो, आज संध्याकाळी 6 वाजेच्या आधी या लोकेशनवरती सगळी आपली पंटर लोक पसरवायची आणि सगळ्यांनी बंदुका, जे काही सुरे वगैरे शस्त्र असतात ना त्यांना धार देऊन तिकडे जायचं. आपल्याला आज तिकडे रक्ताची सडे पसरवायचे. त्यामुळे नागराज आज त्या लोकांना आपण नक्कीच रक्ताचे घाव काय असतात ना हे दाखवायचं बरं का. तेव्हा नागराज मात्र घाबरतो. तेव्हा लगेच महिपत म्हणू लागतो, नागराज मग आपण 6च्या आधीच तिकडे पोचूया. तेव्हा नागराज म्हणू लागतो, कोण मी? नाही 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 मी नाही येऊ शकत हा. हे बघा त्या माणसाला फक्त तुमच्याबद्दल पुरावे माहिती, त्याने माझं कुठे नाव घेतलं या सगळ्यात आणि उगाच मी माझं थोबाड दाखवून आणखीन कशाला खड्ड्यात पडून घेऊ. नाही 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 तुमच्याबद्दल माहिती झालं ना, तुम्हीच जा. तेव्हा लगेच महिपत म्हणू लागतो, नागराज त्याला जरी माहिती नसेल ना तरी मला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही नीट यायचं माझ्याबरोबर. तेव्हा नागराज म्हणू लागतो, अहो महिपत पण हे जर अर्जुन सायरी करत असतील तर? नाही 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 मग तर मी पकडला जाईल, माझं काही खरं नाही. अरे बापरे. तेव्हा महिपत म्हणू लागतो, हे बघा तिकडे जो कोणी येणार आहे ना तो आज जिवंत माघारी जाणार नाही आहे. आज त्याचा शेवटचा दिवस असेल. एकदा का त्याच्याकडनं पुरावे घेतले का त्याचा तिथेच मुर्दा बसवला जाणार आहे आणि मग बॉडीला नमस्कार करायला तुम्ही नको का? त्यामुळे चला प्लीज नागराज, नाही म्हणायचं नाही. हवं तर तुम्ही थोडंसं लांब राहा, मी पुढे जाईल आणि नंतर वेळ आल्यानंतर तुम्ही मागाने तेव्हा चालेल. तेव्हा लगेच आता नागराज म्हणू लागतो, ठीक आहे चालेल. त्याच वेळेस आता लगेच महिपत म्हणू लागतो, नागराज 5 वेळेस घाव केलेत. पहिल्यांदी चिठ्ठी, 2 फोन, त्यानंतर जळतं लाकूड, बाबूचा फोटो, असे आत्तापर्यंत हे 5 डाव आखलेत त्या माणसाने. नाही 5 वारात त्या माणसाचे 5 तुकडे केले ना तर नावाचा महिपत नाही. आज 5 तुकड्यात त्याचा मृत्यू होणार असे महिपतने ठरवलेलं असतं. तर इकडे सायली, अर्जुन, प्रतिमा आत्ता सगळ्यांनी आता देवीआईचा नमस्कार घेतलेला असतो. देवीआईची आरती करून आता सगळेजण घरातनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता रविराज काकांना मात्र जरा टेन्शन आलं असतं. तेव्हा अर्जुन लागतो, काका तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्रतिमा आत्यांना काही होणार नाही याची जबाबदारी मी घेतो. आता मात्र सायली, अर्जुन, प्रतिमा आत्या आणि चैतन्य चौघेही आता ते स्पॉटकडे निघालेले असतात. तर इकडे प्रियाला मात्र जरा टेन्शन आलेलं असतं. एवढी रात्र हो झाली तरी अर्जुन, सायली अजून घरी का आले नाही, म्हणून प्रिया आता नागोबाला फोन करते. तेव्हा नागराज म्हणू लागते, बोल काय काम आहे? तेव्हा प्रिया म्हणू लागते, कुठे आहात तुम्ही? तेव्हा नागराज म्हणू लागते, मी कुठे असू दे, तुम्हाला डबा घेऊन येणार आहे का? तेव्हा प्रिया म्हणू लागते, हा माणूस कधीतरी सरळ बोलणार आहे का? कुठे हात सांगा, काय झालं आहे? ती अर्जुन आणि सायली अजून घरी आलेले नाही आहेत, त्यामुळे मला टेन्शन आलं आहे, नेमकं काय घडतं आहे हे बघावं लागेल. तेव्हा लगेच नागोबा म्हणू लागतो, काय? अरे बापरे, म्हणजे अर्जुन सायली घरी नाही आहे? तेव्हा प्रिया म्हणू लागते, हो आजपर्यंत एवढ्या उशिरापर्यंत ते कधी घराबाहेर राहिले नाही, नक्कीच काहीतरी गडबड दिसते, तुम्ही कुठे आहात? तेव्हा नागोबा म्हणू लागते, चल ठेवतो मी फोन, नंतर करतो हा. तेव्हा प्रिया म्हणू लागते, हे बघा माझ्यापासनं काही लपवू नका आणि जर लपवत असाल ना तर ते तुमच्या अंगलट येईल आणि तुमच्यामुळे माझ्या येईल. खरं खरं सांगा. आता जो काही प्रकार असतो तो सगळा इथे नागोबाने प्रियाला सांगितलेला असतो. त्या स्पॉटवरती आम्ही आलो आहे, तिकडे आम्हाला पुरावा घेण्यासाठी त्या माणसाने बोलावलं आहे. तेव्हा प्रियाला धक्का बसतो, अरे बापरे हे कसं शक्य आहे आणि महिपत बरोबर तुम्ही का गेलात? अहो तुम्ही अडकाल आणि मलाही अडकवाल. हे बघा तुम्ही माघारी या, आपण दोघे बोलूया पुढे काय करायचं. तेव्हा नागराज म्हणू लागते, प्रिया ते शक्य नाही आता,
तेव्हा प्रिया म्हणू लागते ठीक आहे मग मी तिकडे येते. तेव्हा नागोबा म्हणू लागते ए बाई अगं वेडी आहे का काय, इकडे काय वनभोजन करायचं आहे का? तो महिपत गेलाय पुढे, इकडे ना आता सपासप वार होणार आहेत, उगाच इकडे येऊ नको, मी बघतो काय करायचं ते. आज जरी ते सायलीन अर्जुन हे सगळं करत असेल ना तरी महिपत आज त्यांचा पत्ता कट करणार आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको असे म्हणत आता नागोबाने फोन बंद केलेला असतो. तर इकडे अर्जुन, सायली, चैतन्य आणि प्रतिमा आत्या असे 2 ठिकाणी दोघे लपलेले असतात. आता मात्र लगेच इकडे सायलीला त्या ठिकाणी जी जागा वगैरे ते सगळं बघतात. तिला लहानपणीचे ते 22 वर्षापूर्वीचे क्षण आठवू लागतात, जेव्हा कसा ॲक्सिडेंट झाला होता. त्या गाडीत छोटी सायली म्हणजे छोटी तन्वी कशी बाहुलीबरोबर डॉलबरोबर खेळत होती, ते सगळे काही इथे आता अदृश्य दृश्य आता हिला तिथे दिसू लागतं. आता मात्र सायलीला असं डोकं भणभणायल्यासारखं झालेलं असतं. ती आपल्या डोक्याला हात लावते. तिला आता तो भूतकाळ आठवायला सुरुवात झालेली असते. त्याच वेळेस अर्जुन लागतो सायली ते बघ मशाल हातात घेऊन महिपत येतोय. त्याच वेळेस आता अर्जुनने लगेच चैतन्य आणि प्रतिमा आत्यांनाही सावध केलेलं असतं. आता महिपत मात्र त्या स्पॉटच्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा मात्र त्याचा चेहरा असा अस्वस्थ झालेला असतो. तेव्हा सायली म्हणू लागते अहो बघा ना महिपतचा चेहरा अस्वस्थ दिसतोय, म्हणजे तो घाबरलेला आहे बरं का. तेव्हा अर्जुन म्हणू लागते घाबरू दे, अजून त्याला वाट बघू दे, एकदा का प्रतिमा आत्यासमोर गेला की सगळं काही तो सत्य कबूल करेल. तर आता मित्रांनो इथे प्रतिमा आत्या महिपत समोर आलेले असतात. आता महिपतने प्रतिमा आत्यांना बघताच महिपत मात्र खूपच भडकलेला असतो. हे सगळं काही कॅमेऱ्यामध्ये कैद होत असतं. त्याच वेळेस आता लगेच महिपत म्हणू लागतो तू 22 वर्षापूर्वी तू जिवंत राहिली, पण आता तुला मी सोडणार नाही. तर त्यानंतर मित्रांनो पुढील प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत इथे प्रतिमा आत्या महिपतला म्हणू लागतात म्हणजे 22 वर्षापूर्वी तो अपघात तू घडवला होता. त्यावर महिपत म्हणू लागतो हो तेव्हा तू जिवंत राहिली, पण आज तुला मी जिवंत सोडणार नाही, आज तुझा खेळ खलास करणार. त्यावेळेस कसं महिपतने प्रतिमा आत्यांना दरीत ढकलून दिलेलं असतं, ते सगळं काही इथे आता प्रतिमा आत्यांना आठवलेलं असतं. तेव्हा लगेच आता महिपत प्रतिमा आत्यावरती बंदूक रोखतो आणि लागतो ए तुझा खेळ खलास असे म्हणत आता लगेच तो बंदुकीतून गोळी झाडणार. तेच आता सायलीने ट्रेनिंग दिल्याप्रमाणे प्रतिमा आत्यांनी आता लाकूड हातात घेतलेलं असतं. तेवढ्यात पाठीमागनं लगेच एक गुंड येतो. त्याच वेळेस आता इकडनं सायली मात्र स्मशाल घेऊन आता प्रतिमा आत्यांचा जीव वाचवण्यासाठी गेलेली असते. आता सायली आणि प्रतिमा आत्या दोघींनाही तो 22 वर्षापूर्वीचा भूतकाळ कसा आठवणार. आता मात्र दोघीही मायलेकींची भेट कशी होणार आणि या महिपतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कसा येणार. पण त्याच वेळेस आता महिपतने मात्र बंदुकीतनं गोळी झाडलेली असते. ती गोळी आता नेमकं प्रतिमा आत्यांना की सायलीला लागणार हे आपल्याला लवकरच पुढील भागामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.